हां सर. स्थानिक गुन्हे शाखेच्या आमच्या अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की नांदेड या ठिकाणी उस्मानाबादमधील नळदुर्ग या ठिकाणून चोरीला गेलेला ट्रक विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निलंगेकर व त्यांच्यासोबत आमची टीम ही नांदेड येथे पोहोचली असता त्या ठिकाणी राजेश कन्नू राठोड याच्याकडून नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे येथून चोरीला गेलेला 404/2021 379 या गुन्ह्यातील ट्रक हा राजेश कन्नू राठोड याच्या ताब्यात मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी करता असं समजलं की त्या ट्रकचा जो मालक आहे चव्हाण अशोक सुभाष चव्हाण याने स्वतः त्याला सांगितलं की हा ट्रक इथून चोरी करायचा आहे व त्यानंतर त्या ट्रकमध्ये असलेला एशियन पेंट या कंपनीचा माल हा कल्याण या ठिकाणी ठेवायचा आहे. त्या पद्धतीने त्या राठोड यांनी तो ट्रक चोरी करून तो माल कल्याण येथील गोडाऊनमध्ये ठेवून नंतर हा ट्रक विक्रीसाठी आणलेला होता. त्यामुळे अधिक चौकशी करता आमचे API श्री पवार साहेब यांनी कल्याण येथे जाऊन तो एशियन पेंट कंपनीचा सुमारे 28,90,000 रुपयाचा मुद्देमाल हा तिथून पंचनाम्याने जप्त करून इकडे आणलेला आहे. तरी एकंदरीत ह्या नळदुर्ग पोलीस स्टेशन 4/4/2021 379 या गुन्ह्यातील आरोपी राजेश कन्नू राठोड तसेच जो ट्रकचा मालक आहे तोही या गुन्ह्यात सामील आहे अशोक चव्हाण, या दोघांना अटक करून त्यांच्याकडून हा चोरीस गेलेला ट्रक व त्यामध्ये चोरीस गेलेला एशियन पेंट कंपनीचा माल असा एकूण टोटल मुद्देमाल हा 37,40,500 रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये आणखीन 2 गुन्हेगार यांचे साथीदार आहेत. त्यांची नावे संतोष कन्नू राठोड व इस्माईल शेख राहणार गुलबर्गा यांना निष्पन्न करण्यात आले आहेत व त्यासाठी आमची टीम रवाना होऊन त्यांचाही तपासगिरी सुरू आहे. सदरची संपूर्ण कारवाई ही आमच्या माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती निवा जैन व अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कुमार कामत यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे API निलंगेकर, API पवार व आमचे सर्व स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी ही कारवाई केलेली आहे. आणि या आमच्या सर्व टीमचं आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम व अपर पोलीस अधीक्षक साहेब यांनी आमच्या टीमचं अभिनंदन केलेलं आहे.